लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता आजीने लक्ष्मीचे आणि श्रीनिवासचे डोळे उघडलेले असतात की सिद्धू एवढा वाईट मुलगा नाही आहे, त्यानं हे सगळं भावनाच्या प्रेमाखातर केलेलं आहे. तर श्रीनिवास, तू सुद्धा 40 वर्षांपूर्वी लक्ष्मीच्या घरच्यांसमोर अशीच माफी मागितली होती आणि असंच लक्ष्मीच्या प्रेमाखातर तू त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतंस. तर मला त्या सिद्धूच्या जागी आज तूच दिसत आहेस. तर तू सुद्धा सिद्धूला माफ करावंस असं मला वाटत आहे, कारण हे सर्व त्यानं भावनासाठी केलेलं आहे. त्याचा मार्ग चुकला, पण त्याचं प्रेम तरी खरं खरं आहे. त्यानंतर आता निवास लक्ष्मीचे डोळे उघडतो. तो म्हणतो की लक्ष्मी, सिद्धूने अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे, पण त्याचं भावनावर खरं आणि खुरं प्रेम आहे. त्याच्यामुळं आपण त्याला अक्षम्य गुन्हा असूनसुद्धा आपण त्याला माफ केलं पाहिजे. त्यानंतर श्रीनिवास म्हणतो की आपण जर त्याला असंच उभा केलं तर तो काही दिवसांनी दमून घरी निघून जाईल. त्यानंतर आपण सुद्धा आपलं सुरळीत जीवन जगू लागू. त्यानंतर पुन्हा तेच प्रश्न आपल्यासमोर उभे राहतील की भावनाचं लग्न होईल का नाही. हे ऐकल्यावर मात्र लक्ष्मीच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आता मुलीच्या सुखासाठी आणि सिद्धू खरंच खूप चांगला मुलगा असल्यामुळं लक्ष्मी आणि श्रीनिवास आता भावनाकडे गेलेले आहेत. ते भावनाला म्हणतात की भावना, तू आता निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीस, तर एक बाप म्हणून तुझ्या बाबतीत मी निर्णय घेऊच शकतो. भावना विचारते, तुमचा काय निर्णय आहे बाबा. त्यानंतर श्रीनिवास म्हणतो की आम्हाला असं वाटतंय की आता सिद्धूचं आणि तुझं लग्न व्हायला पाहिजे. आम्ही तुमच्या लग्नाला परवानगी देत आहोत. काय तू सिद्धूचा नवरा म्हणून स्वीकार करायला तयार आहेस का. हे ऐकल्यावर भावना निशब्द होतीये. काय ती सिद्धूचा नवरा म्हणून स्वीकार करणार का. त्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास बाहेर गेटजवळ येतात आणि सिद्धूला म्हणतात की आम्ही तुमच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे. तुझं आणि भावनाचं लग्न करायला आम्ही तयार आहोत. नंतर सिद्धू म्हणतो की काय काकू, मी खूप खुश झालेला आहे, तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी दिली आहे. त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की 1 मिनिट सिद्धू, मी तुझा जावई म्हणून स्वीकार केलेला नाही आहे. तू केलेला गुन्हा मी अजून माफ केलेला नाही, फक्त तुमच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे. पण माझी एक अट आहे आणि ती अट मान्य केलीस तरच तुझं आणि भावनाचं लग्न होऊ शकेल. काय असेल